झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। बुलेट्सच्या सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर, फटाके फोडणाऱ्या बुलेटचा आवाज बंद। धुळ्यात वाहतूक शाखेची कारवाई। आपल्या बुलेट्सला कर्णकर्कश सायलेन्सर बसवून रस्त्यावर फटाके फोडत धावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। जोरजोरात फटाके फोडून सुसाट वेगात धावणाऱ्या अशा बुलेट धारकांवर आज शहर वाहतूक शाखेने कठोर कारवाई केली। शहरातील संतोषी माता चौक, कराची चौक, जय हिंद महाविद्यालय, बाराफत्तर चौक या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली। 70 ते 80 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या बुलेटचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर अक्षरशः बुलडोझर फिरवण्यात आला। याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले, आलेला आहे की भरपूर यंगस्टर्स आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून, बुलेटमध्ये मॉडिफिकेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात। त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम इथे घेतली आहे आणि 100च्या वर असे सायलेन्सर लावलेले जे वाहन आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून आज आपण बुलडोझरमार्फत 3 लाखाचा मुद्देमाल आज इथे नष्ट केलेला आहे, जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा की असे कोणतेही मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये दहशत माजवण्याचा कोणी प्रयत्न करू नये। या अनुषंगाने मुद्दामून सार्वजनिक ठिकाणी आपण असं हे केलेलं आहे। अधीक्षक धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक भूषण कोते, उपनिरीक्षक हेमंत सोनार, सुनील इनमुलवार, संदीप ठाकरे यांनी ही कारवाई केली। अजूनही असे बरेच बुलेटधारक रस्त्यावर धावत असून विशेषतः महाविद्यालयांच्या परिसरात अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।